नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही छान गप्पा मारत असतात. तेव्हा आता ईश्वरी स्वयंपाक करत असते, कारण त्यांना दोघांनाही भूक लागलेली असते. तेव्हा आजीने सांगितलेलं असतं की हे बघा बाळांनो, इथे एवढं सामान आहे, तुम्हाला जे लागेल ते करा आणि खा. तेव्हा आता ईश्वरी भाकरी थापते. तर आता ईश्वरी भाकरी थापत असताना अर्णव म्हणतो की बस झाला का कांदा. तेव्हा आता ईश्वरी म्हणते हो बस, पुरे होईल, पण अजून लागतो, पण ठीक आहे, त्याच्यात मी छान झणझणीत तिखट मस्त छान झुणका करून देईल तुम्हाला कांद्याचा, आणि तुम्ही खाऊन बघा मस्त गावरान पद्धतीने झुणका भाकर. तेव्हा आता अर्णव म्हणतो तिखट, मला तिखट एवढं जास्त चालत नाही ते, आणि एवढं झुणका भाकर म्हटलं म्हणजे जास्त जेवण होईल. तेव्हा आता ईश्वरी म्हणते अहो तुम्ही काळजी नका करू, तुमचं डाईट फेट सगळं फिकं लागेल या ठिकाणी, तुम्ही झुणका भाकर एक घास खाऊन तर बघा, एकदम आवडीने खाणार तुम्ही. तेव्हा आता दोघांच्या छान गप्पा रंगलेल्या असतात. तर आता अर्णवच्या डोळ्यात पाणी येत असतं. तेव्हा अर्णव म्हणतो कांदा खूपच तिखट आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणतं राहणारच, कारण त्याची जातच तशी, कांदा हा तिखट लागतोच. तर आता इकडे ईश्वरी भाकर टाकत असताना, तव्यावर भाकर टाकत असताना तिचा हात भाजला जातो. तेवढ्यात आता ती आई गं अशी म्हणतेस ते. तर आता अर्णव तिचा हातात घेतो आणि फुंकर मारत असतो. एकदम प्रेमाने तिचा हातात घेतलेला असतो, फुंकर मारत असतो. ते दोघंही आता एकमेकांच्या प्रेमात रंगलेले असते. तर ईश्वरी अर्णवकडे खूप प्रेमाने बघत असते, म्हणजे त्यांचं आता एक प्रकारे दोघेही एकमेकांच्या प्रेमात रंगलेले असतात. तेव्हा आता ईश्वरी म्हणते अहो अर्णव सर बस करा, किती काळजी घेणार माझ्या हाताची, सवय आहे माझ्या हाताला. तेव्हा आता अर्णव म्हणतो अहो मी सिंदूर तुमचा हात भाजलेला आहे ना, मग म्हणूनच मी एवढी काळजी घेतो आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते हो पण मला सवय आहे, तसं आता भाकरी करायची म्हटल्यावर हात भाजणारच. तेव्हा आता अर्णव म्हणतो हो पण तुम्हाला भाजलाय ना म्हणून मी ते काळजी घेतो आहे, तुम्हाला जसं त्रास होऊ ना म्हणून. तर आता दोघे एकमेकांच्या रंगात रंगलेले असतात. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.